नमस्कार. स्वादांची मैत्री चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. माझ्याच कालच्या झालेल्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने माझी सर्वात आवडती अक्रोड हलव्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला सुरुवात करूया. अक्रोड हलव्यासाठी मी पाऊण कप अक्रोड घेतलेले आहेत आणि पाव कप बदाम आपण वापरणार आहोत. बदाम घातल्यामुळे अक्रोड हलव्याची चव एनहान्स होते. तुम्ही इथे पूर्ण 1 कप फक्त अक्रोडही वापरू शकता. या व्यतिरिक्त यामध्ये घालण्यासाठी आपण घेतलेला आहे 2 टेबलस्पून तूप, पाऊण कप दूध, 1/3 कप साखर आणि 10 ते 12 केसरच्या काड्या मी इथे भिजत घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा वेलची पावडर. सर्वात आधी आपण हे अक्रोड आणि बदाम थोडे टोस्ट करून घेणार आहोत. थोडंसं क्रंच येईपर्यंतच त्यांना भाजायचं आहे. साधारणपणे 3 मिनिटांमध्ये हे अक्रोड असे मस्त क्रंची झालेले आहेत. हे आपण काढून घेऊया. हे अक्रोड आणि बदाम आपण जाडसर असे पल्स मोडवर भरडून घेणार आहोत. अगदी बारीक करायचे नाही आहेत. हे पहा, असे व्यवस्थित हे अक्रोड भरडले गेलेले आहे. पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तूप घालून घेते. अक्रोड हलवा मस्त भरपूर तुपातच बनवलेला छान लागतो. त्यामध्ये आता हे बारीक केलेले अक्रोड बदामाचं कूट घालून घेऊया आणि त्याचा रंग बदलेपर्यंत असं आपण हे भाजून घेत आहोत. साधारणपणे 5 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर हे व्यवस्थित भाजून झालेलं आहे. यामध्ये आता आपण हे गरम केलेलं दूध घालून घेत आहोत. साधारणपणे 3 मिनिटं आपण हे झाकून वाफवून घेऊया. हे पहा, हलवा हा शिजलेला आहे. आता यामध्ये साखर घालून घेऊया. तसेच आपण जे केसरच्या काड्या भिजत घातल्या होत्या त्याही घालून घेत आहोत. साखर घातल्यावर साखर विरघळेपर्यंत म्हणजे 5 मिनिटं आपण हे मस्त व्यवस्थित वाफवून घेत आहोत. आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेत आहोत. झाला आपला अक्रोड हलवा तयार. आता आपण हा सर्व करून घेऊया. काय मग, कशी वाटली साधी सोपी पण चविष्ट अशी अक्रोड हलव्याची रेसिपी? बनवून पाहणार ना नक्की? हो, आणि बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया लगेचच कळवा. मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.